वेलकम टू राठोड एम-पी-एस-सी अकॅडमी. आज आपण काय घेणार आहोत? जनरल सायन्स या विषयाचं 8 ऑक्टोबर 2022ला जी एक्झामिनेशन झाली होती, ग्रुप बी कंबाईनची, त्याचं पी-वाय-क्यू एनालिसिस डिटेलमध्ये घेणार आहोत. आता आपल्याला सगळ्यांना आयडिया येऊन गेलेलीच असेल, की पी-वाय-क्यू एनालिसिसचा तुमच्या पुढच्या एक्झाममध्ये कसा फायदा होईल, ते तुम्ही आता परिचयच झालेला असेल. आता पाहूया आपण पुढं. हे तर आता सगळ्यांना म्हणजे 2-3 व्हिडिओमध्ये ओळखच झालेली असेल, की इम्पोर्टन्स ऑफ दी प्रिव्हियस इयर क्वेशन्स पेपर असो किंवा प्रिव्हियस इयर क्वेशन्स असो. है ना? आता नेक्स्ट स्लाइडला पाहूया आपण डायरेक्टली क्वेशनकडे वळूया. डायरेक्ट क्वेशनकडे जाऊया. सगळ्यात महत्त्वाचं अजून एक गोष्ट सांगायची आहे की 2023 आणि 2024 चे हे जे 2 क्वेशन पेपर आपण घेतलेले आहोत. ते क्वेशन्स कसे होते न्यू पॅटर्ननुसार होते. म्हणजे 2023ला थोडंसं आयोगाने काय केलं होतं पॅटर्न चेंज केलं होतं. मॅथ्स अँड रिझनिंग किंवा न्यू सिलेबस दिला होता. तर त्या सिलेबस थ्रू जे क्वेशन्स बनलेले होते ते 2023ला आणि 2024ला होतं. आणि हे 2022चा जो आजचा पेपर आहे तो ओल्ड पॅटर्न नुसारचा आहे. तर त्याच्यामुळं आपण म्हणजे आपल्याला कळते की आयोगाची त्यावेळेची लँग्वेज कशी होती. त्याच्यानुसार अजून पण कोणते क्वेशन येऊ शकतात. कोणते क्वेशन येण्याचे चान्सेस असू शकतात. त्याच्याबद्दल चांगल्यापैकी आपल्याला आयडिया येऊन जाईल. तर पाहूया पहिला क्वेशन. पहा, खालीलपैकी कोणत्या पदार्थाची औष्णिक प्रवाहकता काय म्हटलेलं आहे? औष्णिक प्रवाहकता सर्वात जास्त आहे. काय म्हणलेलं आहे त्यांनी? सर्वात जास्त असते. इंग्लिशमध्ये पहा, which of the following substance has the highest थर्मल कंडक्टिव्हिटी काय म्हटलेलं आहे? हायेस्ट थर्मल कोणाला आहे? आता दुसरी गोष्ट आता बघा पर्यायांकडे जाऊया. पहिलं काय म्हटलं? फूड दिलं. आता तिसरं वाला काय दिलं? ग्लास. हे दोन्ही पण फूड आणि हे ग्लास हे का आहेत? नॉन मेटल्स आहेत. काय आहेत? नॉन मेटल्स आहेत. नॉन मेटल्स असल्यामुळे यांना पण कंडक्टिव्हिटी असते. पण कशी असते त्यांची थर्मल कंडक्टिव्हिटी? लो असते. कशी असते? लो थर्मल कंडक्टिव्हिटी असते. लो थर्मल कंडक्टिव्हिटी असते. म्हणून ते काय असतात? इन्सुलेटर असतात. काय असतात? इन्सुलेटर. तर आपल्याला काय म्हटलं? हायेस्ट विचारलेलं. हायेस्ट थर्मल कंडक्टिव्हिटी कोणाला आहे म्हटलं. मग हे येईल का पर्याय? वूड येईल का? नाही. ग्लास येईल का? नाही. आता राहतात तुमचे 50-50 मध्ये अॅल्युमिनियम आहे आणि सिल्वर आहे. तर याचा आन्सर काय आहे? ते सगळ्यात जास्त अॅल्युमिनियम आणि सिल्वरमध्ये सगळ्यात जास्त थर्मल कंडक्टिव्हिटी कोणाला आहे? तुमच्या सिल्वरला आहे. कोणाला आहे? सिल्वरला आहे. लक्षात ठेवा. सिल्वरला काय आहे? थर्मल कंडक्टिव्हिटी सगळ्यात जास्त आहे. का आहे? सिल्वरमध्ये काय असते? हाय डेन्सिटी असते आणि हाय डेन्सिटी असल्यामुळे काय असते? सिल्वरची हाय डेन्सिटी असते आणि हाय डेन्सिटी असल्यामुळे काय असते? त्याच्यामध्ये मुव्हमेंट ऑफ फ्री इलेक्ट्रॉन्स जास्त प्रमाण होतात. काय होतात? मुव्हमेंट ऑफ फ्री इलेक्ट्रॉन्स जास्त प्रमाण होतात. म्हणून त्याची थर्मल कंडक्टिव्हिटी कशी असते? जास्त असते. मुव्हमेंट ऑफ फ्री इलेक्ट्रॉन्स जास्त असतात. कसे असतात? जास्त असतात. म्हणून त्याची थर्मल कंडक्टिव्हिटी काय कशी असणार आहे? जास्त असणार आहे. कळालं? म्हणजे खालीलपैकी कोणत्या पदाची औष्णिक प्रवणता सर्वात जास्त आहे म्हणजे त्याचा आन्सर काय तुमचं? चांदीची ही औष्णिक प्रवणता जास्त असते. आता पाहूया आणि हा क्वेशन कशाबद्दल दिलेला आहे? फिजिक्समध्ये आलेला आहे. फिजिक्सचा टॉपिकचा हे क्वेशन होतं. थर्मल कंडक्टिव्हिटी या टॉपिक वरती विचारलेलं होतं. नेक्स्ट बघूया आता. बघा हा पण कशाचा क्वेशन आहे? फिजिक्सचाच क्वेशन आहे. हा क्वेशन पण कशाचा आहे तुमच्या? फिजिक्स या सब्जेक्टचा आहे आणि त्याच्यामध्ये काय आलं फिजिक्स बद्दल आहे. त्यातलं तर काय विचारलं त्यांनी बघा. पातळ पडद्याद्वारे प्रकाश डोळ्यांमध्ये प्रवेश करतो त्याला डॅश म्हणतात. डॅश म्हणतात. इंग्लिशमध्ये पहा. लाईट बद्दल विचारलं. लाईट एंटर्स द आय थ्रू द थिन मेम्ब्रेन कॉल्ड डॅश. लक्षात ठेवा. आपल्याला विचारायचं याचा आन्सर काय आहे तुमचं? कॉर्निया आहे. काय आन्सर आहे? कॉर्निया आहे. लक्षात ठेवा. काय आन्सर येते त्याचं? कॉर्निया येते. हे कशाबद्दल त्यांनी कोणत्या टॉपिक वरती विचारलेलं आहे त्यांनी? लाईट या टॉपिक वरती क्वेश्चन आस्क केलेलं आहे. पहा 2000 म्हणजे 23च्या पूर्वीचा पॅटर्न असो किंवा 23च्या नंतरचा पॅटर्न असो. 2023 पासून स्टार्ट झालेला आहे. 22च्या नंतरचा सपोज लक्षात ठेवा फिजिक्समध्ये लाईटला साऊंड या टॉपिकला किती इम्पॉर्टन्स आहे हे यावरून कळते. म्हणजे आपण 23 आणि 24 मध्ये आपण त्यापूर्वीच घेतलेलं आहे त्याच्यामध्ये पण साऊंड आणि लाईटला खूप इम्पॉर्टंट होतं. तशा प्रकारे इथं पण लाईट बद्दलच क्वेश्चन आस्क केलेला आहे.
आता पहा, लाईट एंटर्स द आय थ्रू थिन मेम्ब्रेन कॉल्ड दी कॉर्निया. हे काय आपलं ह्युमन आय अॅनाटॉमीची डायग्राम दिलेली आहे. आता पहा, आपल्याला काय सांगितलं आपण? कॉर्निया. हे आउटर कव्हरिंगच दिसत आहे ना पहा. हे आउटर कव्हरिंग दिसत आहे. याला त्याचं नाव काय? कॉर्निया आहे. काय नाव आहे? कॉर्निया आहे. म्हणजे लाईटची सुरुवात कुठून होते? त्या कॉर्नियापासून आपल्या डोळ्याला त्याची प्रकाशाची सुरुवात इथून जात असते. हे झालं. आता बघा हे अँटेरियर चॅम्बर वगैरे आहे, पोस्टेरियर चॅम्बर हे दिलेलं आहे. आता दुसरी गोष्ट काय आहे ते? इथून म्हणजे कॉर्नियाच्या नंतरचं जे पोर्शन असतं त्याला काय म्हणतो आपण दुसरा वाला पोर्शन? आयरिस आहे. काय आहे? आयरिस आहे. आयरिसचं फंक्शनिंग काय मग? आयरिस कोणाला कंट्रोल करतो? हा आयरिस हे जे प्युपिल आहे मधातलं हे लेन्सचं हे प्युपिल जे आहे हे पोर्शन त्याला कंट्रोल करण्याचं काम कोण करते? तुमचा आयरिस करते. आयरिसचं फंक्शनिंग काय आहे? की या प्युपिलला कंट्रोल करण्याचं. ओके, प्युपिल या ऑप्शन मध्ये पण दिलेलं आहे. पहा, आपण खूप स्टुडंट कसं करतो इंग्लिश म्हणजे आर्ट्स आणि कॉमर्सचे स्टुडंट इंग्लिश मधून सायन्स करत नाही. त्यांची कशी चूक होते पहा, की प्युपिलला काय म्हणलं मराठीमध्ये ट्रान्सलेशन दिले का नाही? त्यांनी तसं जसं तसं प्रोनाउन्सिएशन घेतलेलं आहे. म्हणून इंग्लिशचे वर्ड सायन्समध्ये ॲक्चुअली तशा प्रकारे अभ्यास केला पाहिजे आपण. इंग्लिशची पण पुस्तकं इंग्लिशमध्ये मीडियममध्ये पण केलं तरी आपल्याला किती बेनिफिट होते पाहून घ्यायचं इकडे. आता बघा आयरिस नंतर काय येते तुमचं प्युपिल. प्युपिलला कंट्रोल म्हणजे आयरिस कोणाला कंट्रोल करायला? प्युपिलला करायला. मग हे जे प्रकाश आहे आतला आलेलं, हे प्रकाशाचं कंट्रोल ऑफ द लाईट करण्याचं काम कोण करते? प्युपिल करते. कशा प्रकारे बघा, डोळ्याला ज्यावेळेस प्रकाशाची तीव्रता जास्त असते, ते डोळ्याचा आहे की नाही पडदा, ते काय करते? आकुंचन पावते, म्हणजे कमी होतो. त्यावेळेस प्रकाश आहे की नाही कमी असेल, येणारा प्रकाश जर कमी असेल, तर तो काय करतो? हे प्युपिल म्हणजे कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्सेशन ऑफ द प्युपिल ऑकर्स ऑन द बेसिस ऑफ इंटेन्सिटी ऑफ लाईट. लाईटची इंटेन्सिटी किती येत आहे त्याच्यानुसार कंट्रोल करण्याचं काम कोण करत आहे तुमचं? हे प्युपिल करते. लक्षात ठेवा, सगळ्याचे फंक्शनिंग घेत आहोत. हे बघा, पहिला झाला आयरिस, प्युपिल आणि आता कॉर्निया. राहिला कोण? रेटायना. रेटायना कुठे आहे पहा. हे बघा, रेटायना इथं आहे. हे रेटायना कसं आहे? किती म्हणजे डीप मधला पार्ट आहे. आउटर मोस्ट इनर मोस्ट इनसाइडचं कोणतं पोर्शन आहे? रेटायना आहे. मग रेटायना काय करतो? आलेली जी प्रकाशाची तीव्रता आहे, येणारा प्रकाश आहे, तो काय करतो? ब्रेनच्या नर्व्हसला पोहोचवण्याचं काम करतो आणि ब्रेनच्या नर्व्हस जेव्हा सिग्नल ब्रेनला देतात, मग आपल्याला काय तो प्रकाश आपल्या डोळ्यांना पूर्णपणे दिसतो. अशा प्रकारे हे ह्युमन आयची अॅनाटॉमी आहे. नेक्स्ट क्वेशन जर कधी आला तुम्हाला या चारही ऑप्शन वरून तुम्हाला नेक्स्ट टाईमचं क्वेशन कसं होणार आहे? टॅकल होणार आहे. आयोग असंच नाही, या पर्यायावरून पण तुमचं नेक्स्ट क्वेशन बनणार आहे. मग तो तुम्हाला सोडवताना इझी जाईल. लक्षात आलं? तर पुढे पाहूया आपण. पुढचा क्वेश्चन पाहूया. पहा, इको म्हणजे बघा प्रतिध्वनी. काय म्हटलेलं आहे यांनी? प्रतिध्वनी तरच ऐकू येतो जर ध्वनीचा स्रोत आणि अडथळा यातील अंतर डॅश असेल. तर पहा, आता अशा प्रकारच्या क्वेश्चनला तुम्हाला जर एक्झाममध्ये अशा क्वेश्चनची म्हणजे असं कन्सिडर करूया की तुम्हाला याबद्दल काहीच नॉलेज नाही. तरी तुम्हाला तुमचं मन म्हणते की आपण हा क्वेश्चन कशाप्रकारे आपल्याला टॅकल करायचा आहे, म्हणजे छानपैकी सोडवायचंच आहे असं वाटत असेल. कसं सोडवायचं ते पाहूया आपण. is heard if the distance between the source of sound and obstacle is. 3 ऑप्शन मध्ये तुम्हाला काहीतरी व्हॅल्यू दिलेली आहे आणि फोर्थ ऑप्शन नन ऑफ दी अबोव्ह. जर आहे की नाही तुम्हाला काही आयडिया नसेल, तर नन ऑफ दी अबोव्हला घेऊन जायचं का कधी पण? त्यावेळेस काहीच माहिती नसेल, तेव्हा नन ऑफ दी अबोव्हला कधीही घेऊन जायचं नाही. आता पुढं काय आहे ते पहा. इथं काय दिलंय 17, इथं पण दिलं. इथं पण काय दिलं 17. हा इथं 7 दिलेला आहे. मग बघा 2 म्हणजे काय जास्त प्रेफरन्स 17 ला दिलेला आहे. मग हा ऑप्शन कधी येईल का? सोडवण्याची टॅकल सांगत आहे. हे एक्झाममध्ये हे येईल का आन्सर? येणार नाही. आता बघायचं तुमच्या मनावर. काही न येता कमीत कमी तुम्ही 50-50 पर्यंत बघायचं. जर हे म्हणजे या दोन्हीपैकी तुम्ही जर कोणतंही टिक केलं हे करेक्ट आलं तर तुम्हाला किती मार्क मिळणार आहे? 1 मार्क मिळणार आहे. म्हणजे चान्सेस आहेत ना काही करेक्ट येण्याची. इथे पॉसिबिलिटीज आहेत. लक्षात ठेवा याचा आन्सर काय बघा. सेकंड आहे. मोर दॅन ऑर इक्वल टू 17 मीटर्स म्हणजे 17 मीटरपेक्षा जास्त किंवा 17 मीटर काय असू शकते? प्रतिध्वनीचा वेग असू शकते म्हणजे त्याच्यामध्ये अंतर असू शकते. आता बघा या क्वेश्चनचं एक्सप्लेनेशन पाहूया आपण. स्पीड ऑफ द लाईट इथे सॉरी स्पीड ऑफ द काय साउंड इन इयर. इको म्हणजे कशामध्ये बघा क्वेश्चन पण कशाबद्दल विचारलं? इको म्हणजे प्रतिध्वनी. आलं इथं? कशाचं क्वेश्चन आलेलं आहे? साउंडचं क्वेश्चन आलं. आणि साउंड कशामध्ये येते? फिजिक्समध्ये. पहा, 3 क्वेश्चन फिजिक्सचे आहेत. पहिला क्वेश्चन थर्मल कंडक्टिव्हिटी म्हणजे एनर्जी बद्दल विचारलेला आहे. दुसरा क्वेश्चन साउंड वरती म्हणजे लाईट वरती विचारला होता आणि तिसरा क्वेश्चन कशावरती आज केलेला आहे त्याने? साउंड वरती विचारलेला आहे. म्हणजे तुमचे जे मेन टॉपिक आहे अभ्यास करताना हे सब्जेक्ट इम्पोर्टंट आहे. याला किती महत्त्व द्यायचं या पी-वाय-क्यू वरून तुम्हाला कळून गेलेलं असेल. आता पाहूया
ते साउंड बद्दल आलं आणि फिजिक्सचा क्वेश्चन आहे. म्हणून हे दिलेलं आहे. आता पहा स्पीड ऑफ साउंड इन एअर ही कॉन्स्टंट असते. ही किती असते? 340 मीटर पर सेकंद असते. किती असते? 340 मीटर पर सेकंद असते. आता पाहायचं आपल्याला एक फॉर्म्युला माहिती आहे. व्हेलॉसिटी इज इक्वल टू डिस्टन्स बाय टाइम. आता पहा डिस्टन्स किती म्हणजे आपल्याला काय माहिती इथे काय दिलेलं आहे आपल्याला? व्हेलॉसिटी आपल्याला माहिती आहे. काय स्पीड ऑफ द साउंड किंवा सॉरी स्पीड म्हणजे त्यालाच म्हणतात ना व्हेलॉसिटी. व्हेलॉसिटी किती दिलेली आहे त्याची? 340 मीटर पर सेकंड दिलेलं आहे. त्याच्यानंतर डिस्टन्स आपल्याला काय करायचं? इथे काय विचारलेलं आहे तुम्हाला? बिटवीन द साउंड अँड ऑब्स्टॅकल मधलं इथे डिस्टन्सच विचारलेलं आहे ना, ते पाहायचंय आपल्याला. सो दॅट्स वाय डी ला कॉन्स्टंट ठेवूया आणि टी म्हणजे काय असते? टाइम असते आणि टाइम म्हणजे किती लागेल? एखादा साउंड आपल्याला ऐकून येण्यासाठी आपण काय 0.1 सेकंद कन्सिडर करूया. किती असते? 0.1 सेकंद लागते समजा आपला आवाज ऐकून येण्यासाठी त्याची स्पीड, टाइम. टाइम किती लागेल हे लागेल. मग आता डिस्टन्स काढायचं तर डी इज इक्वल टू किती येईल मग? 340 मल्टिप्लाय बाय 0.1 मीन्स किती येईल डिस्टन्स? 34 मीटर पर सेकंड. हे झालं डिस्टन्स. आता बघा इथं काय विचारलं? प्रतिध्वनी. इंग्लिशमध्ये त्याला काय म्हणतात आपण? इको म्हणतात. इको ही अशी कन्सेप्ट आहे, ज्यावेळेस असा रिकामा हॉल असेल किंवा तुम्ही एखाद्या डोंगरावर थांबलेला असेल, तेव्हा तुम्ही एखादा आवाज काढत असाल. डोंगर हा तुमच्यासाठी अडथळा असेल किंवा एखाद्याला आवाज दूर दूर कोणीतरी थांबला असेल, तर त्याला आवाज द्यायचा असेल, तर काय आपला आवाज कसं असते? म्हणजे इथं काय होते? रिफ्लेक्शन ऑफ साउंड होते. काय होते? रिफ्लेक्शन ऑफ साउंड होते. म्हणजे पहा, इथं काय असेल? सोर्स म्हणजे इथं अडथळा आहे काहीतरी आणि इथून तुम्ही काय करत आहात कोणी? आवाज देत असाल. एखादा व्यक्ती असं आवाज देत असेल. सपोज करूया आपण. तर हे अडथळा झाला आणि ही व्यक्ती आहे. इथं काय होतं इको म्हणजे यानं आवाज दिल्यानंतर हे असा आवाज जातो आणि डबल हे आवाज आपल्याला ऐकू येतो. आणि लक्षात ठेवा इकोचा आवाज जे असतो तो थोडा कानामध्ये नाही ऐकू येतो. लवकरच येतो का नाही त्याला थोडा टाईम लागतो. आता बघा हे इथून आवाज गेला आणि हा टोटल डिस्टन्स जाऊन येणं त्याला रिफ्लेक्शन झालं. त्याला काय म्हणतो आपण प्रतिध्वनी म्हणतो. हे ध्वनी इथे जाऊन डबल ऐकू आलं त्याला काय म्हणतो आपण प्रतिध्वनी आणि ह्याचा वेग थोडा कमी असतो. ते नंतर ऐकू येतो थोड्या वेळानंतर. तर याला काय म्हणतो आपण इको झालं हे कन्सेप्ट झालं. हे टोटल डिस्टन्स किती झालं आपलं? हे टोटल किती झालं? 34 मीटर पर सेकंड झालं. हे कळालं? आता आपलं हे 17 कसं आलं? काय म्हटलं? इको इज हर्ड इफ द डिस्टन्स बिटवीन द सोर्स. हे काय आहे समजा? हे सोर्स आहे तुमचं. सोर्स ऑफ द साउंड अँड द ऑब्स्टॅकल. ऑब्स्टॅकल हे काय झालं? ऑब्स्टॅकल. एस म्हणजे सोर्स आणि ओ म्हणजे काय? ऑब्स्टॅकल आहे. त्यांच्यामधलं डिस्टन्स किती आहे? आपण हे सगळं टोटल कॅल्क्युलेशन म्हणजे इथून जाऊन इथून आलं म्हणजे रिफ्लेक्शन झालेलं आहे. टोटल डबल गेलेलं आहे. परंतु हे इतकं असण्यासाठी त्याला कितीने डिव्हाईड करावं लागेल? 34 अपॉन 2 केलं. तर किती येते तुमचं? 17 मीटर पर सेकंड. म्हणून इथं काय सांगितलं? लेस दॅन 70 मीटर्स येईल का नाही? इथं काय म्हटलं? मोर दॅन ऑर इक्वल टू 70 मीटर्स. म्हणून त्याचा आन्सर काय आहे? 70 मीटर पर सेकंड. म्हणजे बघा इकोच्या कन्सेप्टवरती त्यांनी क्वेश्चन विचारलेला आहे. समजलं आता? नेक्स्ट पाहूया आपण. नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊया. पहा हे क्वेश्चन किती छान विचारलेलं आहे. हे कशाचे केमिस्ट्रीचे क्वेश्चन इथून सुरुवात झालेली आहे. कोणत्या क्वेश्चनची सुरुवात झालेली आहे? केमिस्ट्रीच्या 3 क्वेश्चनची सुरुवात झालेली आहे. पहा, बघा त्याच्या अणूच्या मॉडेलमध्ये इलेक्ट्रॉन बघा अणूच्या मॉडेलबद्दल क्वेश्चन विचारलेला आहे. म्हणजे ॲटॉमिक ॲटम्स बद्दल त्यांनी कन्सेप्ट विचारलेली आहे, की इलेक्ट्रॉनचा कोनीय संवेग हा h/2π या परिमाणाचा अविभाज्य गुणक आहे. हा क्वेश्चन त्यांनी आस्क केलेला आहे. इन इंग्लिशमध्ये बघूया. इन डॅश मॉडेल ऑफ एन ॲटम the angular momentum means mvr of an electron is integral multiple of the quantity h/2π. आता पहा ऑप्शन बघून आन्सर कसं काढायचं पाहूया आपण. डाल्टन्सनं कसं केलेलं आहे? सिंपल ॲटॉमिक थेअरी जी असते ना ती दिलेली आहे. म्हणजे सगळे वस्तूंची कोणताही वस्तू आहे कशापासून बनलेला असतो? ॲटमपासून बनलेला असा सांगणारा डाल्टन्स होता. एवढ्या डेप्थमध्ये त्यांनी केलेला होता का अभ्यास? हे आन्सर येईल का? हे येणार नाही. ज्यावेळेस आपण ॲटॉमिक स्ट्रक्चरचा डिटेलमध्ये अभ्यास करतो तेव्हा फर्मीज वगैरे असं काही थेअरी ऐकलेलं असते का? हे ऑप्शन येईल का? नाही. तिसरी गोष्ट पहा, रुदरफोर्ड्स. रुदरफोर्ड्स नाही की नाही, थोडंसं यांच्या पुढे जाऊन रुदरफोर्डनं थिअरी दिलेली आहे, की म्हणजे ॲटमला काय असतो सेंट्रल न्यूक्लियस असतो आणि त्याच्या आउटर मोस्ट कव्हरिंगला इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व होत असतात आणि न्यूट्रॅलिटी ऑफ द ॲटम ही कन्सेप्ट कोणी दिलेली होती? रुदरफोर्ड्सने दिली होती. कोणी दिली होती? रुदरफोर्ड्सने दिली होती. पण रुदरफोर्ड्सचं पण अँग्युलर मोमेंटमचं असं काही कनेक्शन दिसत नाही. हे पण पर्याय कसं असणार आहे? एलिमिनेट होऊन जाणार आहे.
तर याचा आन्सर काय असणार आहे? फोर्स असणार आहे. कोणी दिलेलं होतं? फोर्स मॉड्यूल ऑफ एन एटम, द अँग्युलर मोमेंटम मीन्स एमव्हीआर ऑफ एन इलेक्ट्रॉन, एमव्हीआर इज इक्वल टू एच अपॉन 2 पाय. एच म्हणजे काय असते? प्लँक्स कॉन्स्टंट असते. काय असते? प्लँक्स कॉन्स्टंट असते. लक्षात ठेवा, प्लँक्स कॉन्स्टंट असते. सॉरी, प्लँक्स कॉन्स्टंट असते. हे दिलेलं कोणी दिलेलं आहे? तर फोर्स ॲटॉमिक मॉडेलने दिलेलं आहे. आपल्याला काय दिलेलं आहे की अँग्युलर मोमेंटम मीन्स एमव्हीआर ऑफ एन इलेक्ट्रॉन इज अन इंटिग्रल मल्टिपल ऑफ द क्वांटिटी एच अपॉन 2 पाय असते म्हणून दिलेलं आहे. तर ध्यानात आलं म्हणजे कशा प्रकारे क्वेश्चन आपल्याला टॅकल करू शकतो आपण, कशा प्रकारे सॉल्व्ह करू शकतो हे पण इथं आपण सांगितलेलं आहे. नेक्स्ट बघूया आपण. पहा, लेंदी क्वेश्चन होता आणि थोडंसं डीपमध्ये विचारलेला होता. 11th आणि 12th मध्ये बॉन्डिंग वरती विचारलेला होता. डीप लेव्हलचा क्वेश्चन होता. पाहूया आपण याचं. की खालीलपैकी चुकीचे विधाने निवडा आणि क्वेश्चन पण किती छान विचारतात. चुकीचे विधाने 4 पर्याय दिलेले आहेत. त्याच्यापैकी आपल्याला जे चुकीचं आहे ते काय करायचंय? सॉल्व्ह करायचं. चुकीचं कोणतं आहे ते बघायचंय. बघा, रेणूमधील बॉन्डिंग कक्षा ह्या अणुकक्षांच्या बेरजेच्या प्रभावाने तयार होतात. आता हे क्वेश्चन असं गृहीत धरूया आपल्याला काही नाही म्हणजे कशाबद्दल विचारले त्यांनी? बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल थेअरी जी असते ना त्याच्यावरती विचारलेलं आहे. तर त्याचं डीप मध्ये आपण एक्सप्लेनेशन घेऊया. पाहूया आता नेक्स्ट स्लाइड मध्ये मी दिलेलं आहे पहा. इथे कशाबद्दल इनकरेक्ट विचारलेलं आहे? बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल्स बद्दल विचारलेलं आहे किंवा एनर्जी त्यांची काय असते किंवा अँटी बॉन्डिंग काय असतात किंवा इलेक्ट्रॉन डेन्सिटी काय असते याच्याबद्दल विचारलेलं आहे. तर आपण नेक्स्ट स्लाइड मध्ये डिटेलमध्ये पाहूया पहा. हे पहा तुम्हाला आता आपल्याला बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल त्याच्याबद्दल काय असते काही नाही हे आपण कन्सेप्ट पाहूया. मग आपल्याला तिकडे डायव्हर्ट होता येते. कशा प्रकारे सॉल्व्ह करता येते त्याच्यासाठी. पहा हा कोणता आहे? हायड्रोजन ॲटम आहे. असे 2 हायड्रोजन ॲटम म्हणजे हायड्रोजनचं ॲटॉमिक नंबर किती आहे? 1 आहे. पहा इथं 1 म्हणजे 1 इलेक्ट्रॉन इथं ॲड झालेला आहे. आता दोघांचा हायड्रोजन ॲटम 2 एकत्र आल्यानंतर काय तयार होतो? हायड्रोजन मॉलिक्यूल तयार होतं. काय तयार होतं? हायड्रोजन मॉलिक्यूल तयार होतं. ते हायड्रोजन मॉलिक्यूलमध्ये म्हणजे जात असताना हे ऑर्बिटल ते काय करतात? बॉन्डिंग ऑर्बिटल तयार करतात. म्हणजे एखादा मॉलिक्यूल ज्यावेळेस तयार होतो म्हणजे त्यांच्यामध्ये काय असते? बॉन्डिंग असते. काय असते? बॉन्ड तयार झाल्याशिवाय एखादा मॉलिक्यूल तयार होतो का? नाही. बॉन्ड तयार होत असतात. हे बॉन्ड कसे तयार होतात? हे म्हणजे जे एटम आहे त्यांचं एकत्रीकरण काय तयार होते? बॉन्ड तयार होतात. तसं बघा हायड्रोजन मॉलिक्यूल तयार होताना बॉन्डिंग ऑर्बिटलमध्ये 2 असे दोन्ही इलेक्ट्रॉन इथं आलेले आहेत. त्याला काय म्हणतो आपण? बॉन्डिंग ऑर्बिटल्स. 2 प्रकारचे ऑर्बिटल्स असतात. हे बॉन्डिंग ऑर्बिटलवरती काय असते? अँटी बॉन्डिंग ऑर्बिटल्स असतात. लक्षात ठेवा. तर याच्यामध्ये दोन्ही 2 जे इथले मॉलिक्यूलचे 2 एटम आहेत, ते इथल्या इथं काय झाले? फिट झाले. त्याला काय म्हणतात? बॉन्डिंग ऑर्बिटल आणि ते कशाने डिनोट करतात आपण? सिग्मा, पाय आणि डेल्टा याच्यानुसार त्याला डिनोटेशन असतात. आणि वरचं काय आहे? अँटी बॉन्डिंग ऑर्बिटल. काय आहे वरचं? अँटी बॉन्डिंग ऑर्बिटल आणि ते कशाने डिनोट करतात? सिग्मा स्टार, पाय स्टार किंवा डेल्टा स्टार अशा प्रकारे त्याला डिनोटेशन असतं. बॉन्डिंग ऑर्बिटल मध्ये काय असते? ऍडिशन ऑफ इलेक्ट्रॉन्स. इथं पहा, इथं हायड्रोजन मध्ये 2 इलेक्ट्रॉनची ऍडिशनच होऊन काय तयार झालं? बॉन्डिंग ऑर्बिटल झालं. इथे काय असं झालं का? काहीच नाही झालं. अजून त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन म्हणजे एक्स्ट्रा इलेक्ट्रॉनच नाही की वरती जाण्यासाठी अँटी बॉन्डिंग ऑर्बिटल्स. लक्षात ठेवा, म्हणजे बॉन्डिंग ऑर्बिटल मध्ये नेहमी काय असते? ऍडिशन ऑफ इलेक्ट्रॉन असते. आणि अँटी बॉन्डिंग ऑर्बिटल मध्ये काय असते? सबट्रॅक्शन ऑफ इलेक्ट्रॉन्स असते. काय असते? सबट्रॅक्शन ऑफ इलेक्ट्रॉन्स असते. मग दुसरी गोष्ट पहा, ऍडिशन ऑफ इलेक्ट्रॉन्स झाली म्हणजे त्यांच्यामध्ये काय असणार आहे? डेन्सिटी त्याची घनता कशी असणार आहे? त्या इलेक्ट्रॉनची वाढणार आहे. खरंच आहे ना? ज्यावेळेस ॲडिशन झाली तर त्यावेळेस काय असते? डेन्सिटी कशी होणार आहे? वाढणार आहे. नेक्स्ट बघा डेन्सिटी वाढली तर त्याची स्थिरता कशी होणार आहे? तो स्टेबल झालेला आहे ना. त्याच्याजवळ 2 इलेक्ट्रॉन्स फिट झालेले आहेत. त्याचा बॉक्स भरलेला आहे. त्याच्यामुळे त्याच्याजवळ कशी आहे? स्टॅबिलिटी जास्त आहे. नेहमी लक्षात ठेवा, की स्टॅबिलिटी आणि एनर्जी यांचा 36 चा आकडा असतो. कशाप्रकारे सांगा? स्टॅबिलिटी आणि एनर्जी एकमेकाचे कसे असतात? अपोझिट असतात. एकमेकाच्या अपोझिट असतात. ज्यावेळेस स्टॅबिलिटी जास्त असेल, त्यावेळेस एनर्जी कशी असणार आहे? त्याची कमी असणार आहे. लक्षात ठेवा. ज्यावेळेस एनर्जी जास्त असेल, त्यावेळेस स्टॅबिलिटी कशी असणार आहे? कमी असणार आहे. हे ध्यानात ठेवायचं. मग आता पहा म्हणजे अँटी बॉन्डिंग ऑर्बिटल्स काय असते? बॉन्डिंग ऑर्बिटल कसं असते? हे आपण हायड्रोजनचं एक एक्झाम्पल घेऊन तुम्हाला इथं मी सांगितलेलं आहे. आता आपण कुठे जाऊया? क्वेशनकडे जाऊया. क्वेशन पहा प्रिव्हियस. आता बघा खालीलपैकी चुकीची विधाने निवडा. इंग्लिशमध्ये पाहूया आणि अजून मराठीमध्ये पण पाहूया आपण. बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल्स आर फॉर्म बाय द ॲडिटिव्ह इफेक्ट ऑफ द ॲटॉमिक ऑर्बिटल. आलं ॲडिटिव्ह म्हणजे काय? ॲडिशन होऊन त्यांची बेरीज होऊन आलेले आहेत. मराठीमध्ये बघा रेणूमधील बॉन्डिंग बघा रेणूमधील बॉन्डिंग कक्षा ह्या अणुकक्षांच्या बेरजेच्या प्रभावाने तयार होतात. ऑब्व्हियसली करेक्ट आहे. आताच पाहिलं आपण. दुसरी गोष्ट दुसरा पर्याय पहा. दुसरा ऑप्शन पहा.
इलेक्ट्रॉन डेन्सिटी इन द इंटरन्यूक्लियर रिजन इन बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल व्हेरी लो म्हटलेलं आहे. काय म्हटलेलं आहे? व्हेरी लो म्हटलं. मला सांगा, आत्ताच आपण पाहिलं ज्यावेळेस ऍडिशन होते त्यावेळेस त्यांची डेन्सिटी कशी असणार आहे? वाढणार आहे. तर काय म्हटलं त्यांनी व्हेरी लो असते म्हटलं, कमी असते. करेक्ट असेल का? नाही. म्हणून हेच त्याचं काय असणार आहे? चुकीचा आन्सर म्हणलं तर याचा आन्सर काय असणार? 2 असणार आहे. इथे दिलं बघा. बॉन्डिंग रेणुकक्षेमध्ये 2 केंद्रकामध्ये बघा इलेक्ट्रॉन घनता फार कमी असते. म्हणून हे आन्सर कसं आहे? नेक्स्ट ऑप्शन पण आपल्याला अभ्यास करायचा असते पहा. एकत्र येणाऱ्या अणुकक्षांपेक्षा अँटीबॉन्डिंग रेणुकक्षेची ऊर्जा ही जास्त असते. पहा, मी आता सांगितलं होते. स्टॅबिलिटी बॉन्डिंग ऑर्बिटलची जास्त असते, त्यांची एनर्जी कमी असते. तसं अँटीबॉन्डिंग मध्ये काय दिलेले आहे? ऊर्जा कशी असते? जास्त असते आणि स्टॅबिलिटी कशी असते? कमी असते. समजलं? हे करेक्ट आहे. नेक्स्ट बघा, अँटीबॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल्स आर रिप्रेझेंटेड बाय बघा सिग्मा स्टार, पाय स्टार आणि डेल्टा स्टार ह्याचे झालेलं आहे. आलं का? डेल्टा स्टार, पाय स्टार, सिग्मा इत्यादी चिन्हांनी अँटीबॉडी रेणू कक्षा दर्शवल्या जातात. हे अशा प्रकारे पाहिलं. आपण काय केलं होतं, थोडंसं टफ लेवलचं क्वेश्चन आलं होतं. अगोदर एक्सप्लेनेशन दिलं आणि मग आन्सरही सांगितलेलं आहे. चला तर पाहूया आपण नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन बघा, छान होता. म्हणजे हे तशा प्रकारे पाहिलं तर बायोलॉजिकल टर्म मधलं क्वेश्चन आहे. बट विचारलं त्यांनी केमिस्ट्रीच्या याच्यामध्ये विचारलेला आहे. पाहून घेऊया क्वेश्चन. जैविक नायट्रोजन फिक्सेशन दरम्यान नायट्रिफाईन जीवाणू कोणाचे रूपांतर कशामध्ये करतात? हे क्वेश्चन इंग्लिशमध्ये पहा. ड्युरिंग बायोलॉजिकल नायट्रोजन फिक्सेशन नायट्रिफाईन बॅक्टेरिया कन्वर्ट डॅश इंटू डॅश. लक्षात ठेवा. हा क्वेश्चन तसं पाहिलं तर कशामध्ये सॉरी हा क्वेश्चन बायोलॉजिकल टर्म्स आहे. बट केमिस्ट्रीमध्ये विचारले तरी आपण डिटेलमध्ये घेऊया. बघा यांनी काय म्हटलं की जैविक नायट्रोजन फिक्सेशन दरम्यान काय होतं त्याने विचारलेलं आहे. कशाचं कन्व्हर्जन कशामध्ये होते? इथे काय म्हटलं बघा NO3 मायनस 2 NO2 हे क्वेश्चन येईल का? आता NH4 प्लस 2 NO3 मायनस NO3 मायनस 2 NH4 पॉझिटिव्ह असे 4 ऑप्शन त्यांनी दिलेले आहेत. आपण पाहूया डिटेलमध्ये. नेक्स्ट स्लाइड मध्ये त्याचं एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. पहा त्याच्यावरती नेहमी एक तर बॅक्टेरियावरती क्वेश्चन येते, एक तर कन्व्हर्जन वरती विचारतात, एक तर कोणत्या प्रोसेसला काय नाव आहे त्याच्यावरती विचारतात. म्हणून हे चांगल्यापैकी तुम्ही करून ठेवायला पाहिजे आता. म्हणून हे सगळं काही दिलेलं आहे. आता पाहून घ्या. सगळ्यात महत्वाचं नायट्रोजन गॅस आपल्या ऍटमॉस्फिअरमध्ये कसे 78% असते. तर ते डायरेक्टली वनस्पती ऑब्झर्व करून घेतात का? नाही. तर त्यांनी काय करतात ते डायरेक्ट नायट्रोजन ऑब्झर्व करून घेत नाही. त्यांनी कोणत्या फॉर्ममध्ये वापरतात? नायट्रेट या फॉर्ममध्ये वापरतात. तर या नायट्रेट फॉर्ममध्ये करून घेण्याचं काम कोण करत असतात? वेगवेगळ्या प्रकारचे बॅक्टेरिया करत असतात. वेगवेगळ्या प्रकारच्या केमिस्ट्रीमधल्या प्रोसेस होत असतात. त्यांचं आपल्याला डिटेलमध्ये एक्सप्लेनेशन बघायचं आहे. पहा तर खरं नायट्रोजन किती असते? नायट्रोजन गॅस 78% ऍटमॉस्फिअरमध्ये असते. मग या नायट्रोजन गॅसचं कन्व्हर्जन NH3 म्हणजेच अमोनिया किंवा अमोनियम आयनमध्ये कोण करते? नायट्रोजन फिक्सिंग बॅक्टेरिया काय करतात पहिल्यांदा त्याचं कन्व्हर्जन NH3 पॉझिटिव्ह मध्ये करत असतात. तर बघा असे कोणते बॅक्टेरिया करतात मग? या रायझोबियम, ॲझोटोबॅक्टर, सायनोबॅक्टेरिया या अशा प्रकारच्या बॅक्टेरिया आहेत की जे नायट्रोजनचे कन्व्हर्जन कशामध्ये करतात? तुमच्या अमोनियम आयनमध्ये करतात. मग अजून या अमोनियम आयनचं कन्व्हर्जन अजून कशामध्ये होत असतं? पहा नायट्रोसोमोनास, नायट्रोकॉकस या प्रकारचे काय करतात? NH3 किंवा NH4 पॉझिटिव्ह बॅक्टेरियाचं कन्व्हर्जन नायट्रेट फॉर्म मध्ये करतात आणि मग नायट्रेटचं कन्व्हर्जन कशामध्ये होते? नायट्रेट या फॉर्म मध्ये होत असते. तर लक्षात ठेवा हे बघा नावातच आहे. हे नायट्रोजन आहे. नायट्रोजनचं कन्व्हर्जन कशामध्ये झालं इथं पहिल्यांदा? अमोनियामध्ये झालं. तर नायट्रोजन टू अमोनिया त्या प्रोसेसला काय म्हणतो आपण? अमोनिफिकेशन म्हणतो. आणि अमोनिफिकेशन बघा मग या NH3चं कन्व्हर्जन नायट्रेटमध्ये झालं आणि शेवटी नायट्राइटचं कन्व्हर्जन नायट्रेटमध्ये झालं. हे ट्राइट आहे आणि एट आहे. नायट्रेट म्हणतो त्याला आपण. आणि या सगळ्या ओव्हरऑल प्रोसेसला काय म्हणतो आपण? नायट्रिफिकेशन म्हणतो. काय म्हणतो आपण? नायट्रिफिकेशन म्हणतो. आता लक्षात ठेवा आपल्याला काय म्हटलेलं आहे? हे नायट्रोसोमोनास, नायट्रोसोकॉकस या इथं बॅक्टेरिया लागतात. म्हणजे नायट्रेटमध्ये आणि नायट्राइटचं कन्व्हर्जन हे नायट्रेटमध्ये करताना नायट्रोबॅक्टेरिया वापरतात. आपलं क्वेश्चन काय होते पहा. ड्युरिंग बायोलॉजिकल नायट्रोजन फिक्सेशन नायट्रिफाईंग बॅक्टेरिया काय विचारलं त्यांनी? नायट्रिफाईंग बॅक्टेरिया कन्वर्ट्स काय करतात? आता मला सांगा N2 चं कन्व्हर्जन NH4 मध्ये होते का? त्यांनी करतात का नायट्रिफाईंग बॅक्टेरिया? ते करत नाही. कशाचं कन्व्हर्जन करतात? NH4 पॉझिटिव्हचं कन्व्हर्जन NO3 मायनस मध्ये करण्याचं काम कोण करतात? तुमचे नायट्रिफाईंग बॅक्टेरिया करत असतात. लक्षात ठेवा. आता पाहूया आपण नेक्स्ट क्वेश्चन. पहा आता कशाची सुरुवात झालेली आहे? झुलॉजी क्वेश्चन विचारलेले आहेत. कशाची सुरुवात झालेली आहे?
झुलॉजीची सुरुवात झालेली आहे. झुलॉजीमध्ये काय विचारतं सगळ्यात झुलॉजीमध्ये आपल्या कंबाईनच्या लेव्हलला हार्ट ऑफ द झुलॉजी कोण आहे? किंगडम ॲनिमलिया हा टॉपिक आहे. किंगडम ॲनिमलियामध्ये पण काय विचारलेलं आहे पहा, म्हणजे मॅच द फॉलोइंगचा हा क्वेश्चन विचारलेला आहे. त्याच्यामध्ये बघा पायथॉन, मोलुरस, नाजा नाजा, वायपर रसेली, टायफ्लोफॉस, रामिनस हे वेगवेगळ्या प्रकारचे स्नेकची नाव आहेत. म्हणजे सापांची नावे दिलेली आहेत. म्हणजे रेप्टेलिया बद्दल विचारलेला आहे क्वेश्चन. रेप्टिलियन बद्दल क्वेश्चन विचारलेला आहे त्यांनी. आता पाहून घ्या. पायथान मोलुरस यालाच काय म्हणतो मराठीमध्ये? अजगर म्हणतो. काय म्हणतो आपण? अजगर म्हणतो. लक्षात ठेवा. या अजगरवरूनच आपलं क्वेश्चन क्लिक झालं असतं, की अजगर कसा आहे? इथे काय दिलं ते कशा मात्रामध्ये पॉइझनस आहेत, कमी मात्रामध्ये आहेत, की पॉइझनसच नाही त्याच्याबद्दल आणि इकडे सापांची नावं दिलेली आहेत वेगवेगळ्या प्रकारची, त्यांची जोड्या विचारलेल्या आहेत. तर बघा अजगर कसा असतो? जर आपल्याला पायथॉन मोलुरस अजगरला माहिती असतं, तर आपल्याला हे क्वेश्चन सॉल्व्ह झालं असतं. अजगर हा कसा असतो? नॉन पॉइझनस असतो. म्हणजे 1चा 4 आन्सर येते. 1चा 4 असणारा फक्त एकच पर्याय आहे. म्हणून त्याचा आन्सर काय असणार आहे? फर्स्ट असणार आहे. बघा 4 ऑप्शन पायथॉन मोलुरस म्हणजे काय? बिनविषारी असतो. त्याला अजगर म्हणतो आपण. एकाचा 4 फक्त एकाच ह्याच्यामध्ये म्हणून त्याचं एक फर्स्ट काय त्याचं आन्सर आहे. नाजा नाजा म्हणजे काय असते? नागला म्हणतो आपण. आता आपल्याला आहे की नाही तेवढं डिपेंडमध्ये आता दुसऱ्या वेळेस क्वेश्चन आता आलं पाहिजे म्हणून हे सगळं आता पाठ करून ठेवा. आता 1चे 4 आहे. बीचे काय आन्सर आहे? 3 आहे. नाजा-नाजा कशामध्ये येतो? न्यूरोटॉक्सिक आहे तो. त्याच्यानंतर पहा वायपर रसेली. सीचे एक पर्याय म्हणजे कोण आहे? हिमोटॉक्सिक आहे तो. कसा आहे तो? हिमोटॉक्सिक आहे. आणि राहिलं शेवटचं ऑप्शन टायफिलोपस रामिनस याचा आन्सर काय आहे? हा ब्लाइंड स्नेक आहे. आता अशा प्रकारचे क्वेश्चन काय करायचे? पाठच करून ठेवायचे. पाहूया आता नेक्स्ट क्वेश्चनकडे. पहा, हा पण थोडासा डेप्थमध्ये जाऊन क्वेश्चन विचारलेला आहे. किंगडम एनिमल याबद्दलच विचारलेला आहे. पहा, ऑरेलियाचा काय क्वेश्चन आहे? ऑरेलियाच्या लार्वल स्टेजेसचा खालीलपैकी योग्य क्रम लावा म्हणून क्वेश्चन विचारलेला आहे. इंग्लिशमध्ये पहा, which one of the following is the correct sequence of larval stages of ऑरेलिया? ऑरेलिया लक्षात ठेवा. ऑरेलिया कशामध्ये येतो? याला दुसरं नाव काय? जेली फिश म्हणतो. त्याला काय म्हणतो आपण? जेली फिश म्हणतो. लक्षात ठेवा. जेली फिश म्हणतो. हे कशामध्ये येते? फायलम सिलेंटिटाटामध्ये येते. फायलम सिलेंटिटाटा किंवा सिलेंटिराटामध्ये त्याला दुसरं नाव काय? फायलम नायडेरिया म्हणतो. फायलम नायडेरिया डेरिया हे त्याची नावं आहेत. हे पण कशाबद्दल आलं? झुलॉजी, किंगडम, ॲनिमलिया याच्याबद्दल आलेलं आहे. बट डेप्थमध्ये जाऊन क्वेश्चन विचारलेला आहे. काय विचारलेलं आहे पहा. ऑरेलियाचे लार्वल स्टेजेस विचारलेले आहेत. आता अशा प्रकारचे क्वेश्चन आपल्याला सॉल्व्ह होतात का? म्हणजे येत नाही. एवढ्या डेप्थमध्ये कोणी त्याचे लार्वल स्टेजेस केलेले नसते. 11वी-12वीच्या पुस्तकामध्ये पण नाही दिलेलं आहे. आता पहा अशा प्रकारचे क्वेश्चन कसे सॉल्व्ह करायचे? कॉमन टर्म नुसार जायचं. आता बघा इथं पण प्लॅन्युला आहे, इथं पण प्लॅन्युला आहे. हे ऑप्शन येतात का? सॉल्व्ह जर करायचंच असेल तर कशा प्रकारे सॉल्व्ह करायचं पहा. हे ऑप्शन कट करायचं, हे पण कट करायचं. याच्यामध्ये बघा कॉमन टर्म्स नाही दिसत आहे. इथं पण प्लॅन्युला आहे, इथं पण प्लॅन्युला आहे. दुसरी गोष्ट बघा, शेवटचं बघा, इथं इफायरा दिसत आहे, इथं पण इफायरा दिसत आहे. तर मग या दोन्हीपैकी हे तर चुकीचा पर्याय आहे. मग याला घेऊन जायचं. तर काही येत नसेल तर हे चान्स घ्यायचा आपण. म्हणून याचा आन्सर काय आहे? फर्स्ट आन्सर आहे. कसा आहे? फर्स्ट आन्सर आहे. बघा, प्लॅन्युला, हायड्राट्युबा, स्टायफिस्टोमा, इफायरा हे कशाचे स्टेजेस आहेत? ऑरेलिया म्हणजे जेलीफिश हे कशामध्ये येते? फायलम सिलेंटिटटामध्ये येते. आता आपण या डायग्रामद्वारे आपण छानपैकी समजून सांगूया. हे काय पहा तुमचं ज्यावेळेस काय असते, ज्यावेळेस एखादं म्हणजे हे सिलेंटिटेटर जे जेलीफिश आहेत, त्यावेळेस काय असते झायगोट फॉर्मेशन झालं असेल. झायगोट म्हणजे आफ्टर फर्टिलायझेशन झायगोट फॉर्मेशन झाला. झायगोट फॉर्मेशन नंतरचं जे फर्स्ट स्टेज असते त्याला काय म्हणतो आपण? फर्स्ट स्टेज जी असते त्याला काय म्हणतो आपण? प्लॅन्युला म्हणतो. काय म्हणतो त्याला आपण? प्लॅन्युला. काय म्हणतो आपण पहिल्या स्टेजला? प्लॅन्युला म्हणतो. म्हणून हे प्लॅन्युला आलं. आता बघा इथं आहे. हे कोणती स्टेज आहे? पहिल्यांदा बघा हे छोटीवाली दिसत आहे, ही प्लॅन्युला असते. ही प्लॅन्युला काय करते? कुठं वाढते, कुठं जाते? प्लॅन्युला आहे की नाही पाण्यामध्ये जाते. हां, पहिली स्टेज सुरू झाली पाण्यात गेले तर म्हणून त्याला नाव इथं काय आलं बघ. हायड्रा ट्युबा. हायड्रा म्हणजे काय? पाण्यात राहणारे आहेत. कुठे राहतात हे? पाण्यात राहतात. पाण्यात तरंग जातात. पाण्यात गेल्यानंतर त्यांना एक काय भेटते? एखादं सबस्ट्रॅटम, एखादं ठिकाण भेटते. सबस्ट्रॅटम भेटले. सबस्ट्रॅटमला अटॅच होण्याचं काम कोण करतात? टिफोस्टिओस्टोमा त्याचं नाव आहे. सबस्ट्रॅटम. सबस्ट्रॅटम भेटते. सबस्ट्रॅटमला भेटल्यानंतर ते त्या जागेवरती अटॅच होऊन जातात. तर त्याचं नाव काय आहे तुमचं? सायफिस्टोमा. काय नाव आहे? सायफिस्टोमा. इकडे बघा. हे प्लॅन्युला आहे म्हणजे मेडुसा मॅच्युअर झाला. पहा, आता हे बघा इथं हे प्लॅन्युला आहे सॉरी, हे इकडून जाते. प्लॅन्यूच्या नंतर इथं नाव काय येते? हायड्राट्युबा येते. मग सिफिस्टोमा येते. हे बघा, हे प्लॅन्युला झाला, मग सिफिस्टोमा झाला, मग स्ट्रॉबिला येतात म्हणे आणि इफायरा. शेवटची स्टेज आहे नवीन, म्हणजे शेवटची जी स्टेज असते इफायरा, त्याच्यापासून काय असते? यंग जेलीफिशची निर्मिती होत असते.
हे झालं इफायरा. तर हे कशाचे स्टेजेस होते? लार्वल स्टेजेस ऑफ ए ऑरिलिया होते. हे छान डायग्राममध्ये बघा. हे बघा हे हे कसं झालेलं आहे? मेडुसा मॅच्युअर आहे. त्याच्यापासून झायगोटपासून प्लॅन्युला तयार झालं. प्लॅन्युलापासून काय होते? हायड्रा म्हणजे हे पाण्यात जाते म्हणून त्याला हायड्रा ट्युबा एक एक्स्ट्राची स्टेज इथे दिलेली आहे. मग काय सिफिस्टोमा येते आणि मग त्याच्यापासून काय तयार होते? इफायरा तयार होत असते. समजलं असेल? आता पाहूया आपण नेक्स्ट क्वेशनकडे जाऊया. हे पण बघा. म्हणजे मी म्हटलं ना, की झुलॉजीमध्ये हार्ट ऑफ द झुलॉजी अभ्यासासाठी कंबाईनसाठी कोण आहे? किंगडम ॲनिमलिया हा चॅप्टर आहे. सगळे तिन्हीच्या तिन्ही क्वेशन 2022 ला सुद्धा कशावरती विचारले त्यांनी? किंगडम ॲनिमलियावरती विचारलेलं आहे. पहा आता खालीलपैकी कोणत्या प्राणी किंवा प्राण्यांचा समूह आहे सरपटणारे प्राणी? कशामध्ये विचारलेलं आहे? सरपटणारे प्राणी या वर्गात मोडतात. इंग्लिशमध्ये पहा, which of the following is a group of a reptilian animal? आलं reptilians. पहिल्यांदा स्नेक बद्दल विचारलं. अजून डबल कशावरती विचारलं? रेप्टिलियन अॅनिमल्स बद्दल विचारलेलं आहे. कोणते कोणते ग्रुप रेप्टालिया या ग्रुपवरती कोणते कोणते अॅनिमल्स ते विचारलं. आता पहा काय पहिलं ऑप्शन लिझार्ड आहे, स्नेक आहे, फ्रॉग आहे. मला सांगा फ्रॉग हे सगळ्या फ्रॉग कशामध्ये येत असतात? मध्ये येत असतात. कशामध्ये येतात? अॅम्फिबियन्स मध्ये येतात. मग हे पर्याय येईल का? हा येणार. आता बघा अजून फ्रॉग कुठं आहे? पहिलं पर्याय बघा. ए कुठे कुठं आहे? ऑल ऑफ द अबोव्ह आन्सर असेल का आपलं? नसणार आहे. दुसरी गोष्ट इथं ए कुठेही दिलं नाही. आता दुसरा पर्याय बघूया. स्टर्टल, क्रोकोडाईल, सॅलमेंडर, लिझार्ड आणि शेर. सॅलमेंडर, कॅरटस, स्टर्टल आणि फ्रॉग. इथं पण फ्रॉग दिसलं. हे पर्याय येईल का? का येणार नाही? कारण फ्रॉग कशाचे बिलॉंग आहे? अॅम्फिबियन ग्रुपची आहे. मग डी येईल का? डी कुठे आहे? हे पण गेला. आणि बी अँड सी आणि बी. आता याच्यात या दोन नुसार आपल्याला सॉल्व्ह करायचे. पहा, सगळ्यात महत्वाचं हे सॅलमेंडर. आयोगाचा फेव्हरेट टॉपिक कोणता आहे? सॅलमेंडर. सॅलॅमेंडर. सॅलॅमेंडर सगळ्यात इतकं चांगलं एक्झाम्पल आहे आयोगासाठी का? तो आहे की नाही दिसतो पालीसारखा बट आहे कशामध्ये? अॅम्फिबियन्स मध्ये. म्हणून सॅलॅमेंडर बेस्ट एक्झाम्पल कशाचं आहे? अॅम्फी अॅम्फिबियाचा आहे. हे पाठच करून ठेवायचं. म्हणून सॅलॅमेंडर येईल का? जिथे सॅलॅमेंडर असेल तो ऑप्शन येईल का? नाही. म्हणून ओन्ली बी त्याचं काय आन्सर आहे? ओन्ली तर बी आहे. लक्षात ठेवा. एक्सेप्शन जहां जहां कमिशन वहां. कोणतं कमिशन? महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन असणार आहे. लक्षात ठेवा. हे एक्सेप्शन सॅलॅमेंडर आहे. आयोगाचा इतका फेवरेट टॉपिक आहे. खूप भरपूर क्वेश्चन किंगडम ॲनिमलमध्ये ज्यावेळी डिटेल अभ्यास करतो दिसणार आहात. नेक्स्ट पाहूया आता क्वेश्चन. पहा काय विचारलेलं आहे बघा. बॉटनीचे क्वेश्चन सुरुवात होतात. खारपण काय क्वेश्चन आहे? खारपण पट्ट्यातील शेतीतील सिंचनामुळे पिकांच्या बघा ॲग्रीवरती क्वेश्चन आहे. खारपान पट्ट्यातील शेतीतील सिंचनामुळे पिकांच्या उत्पादनावर परिणाम होण्याची बघा. आता बघा इथं काय म्हटलेलं आहे? कोणती विधाने बरोबर आहे? सगळ्यात महत्त्वाचं हे करायचं. अदरवाईज म्हणजे हे न पाहता सॉल्व्ह करणं म्हणजे मूर्खपणासारखं झालेलं आहे. बरोबर विचारलेलं आहे किंवा चूक विचारली ते आवर्जून पाहावं लागणार आहे आपल्याला. आता पहा खारपट किंवा इथे बघा इरिगेशन इन द फील्ड्स ऑफ ए सलाईन ट्रॅक्ट अफेक्ट द प्रोडक्टिव्हिटी ऑफ क्रॉप बिकॉज का अफेक्ट करते? कारण बघा जमिनीतील क्षारांच्या संच जमिनीमध्ये काय होऊन जातात? खारपण पट्ट्यातील खारपण काय येते? त्या जमिनीतील क्षारांच्या संचयामुळे येत असते ना. म्हणून हे तर असणारच आहे. चौथा पर्याय असणार आहे. आता पाहायचं आपल्याला चौथा पर्याय कुठं कुठं आहे? इथं डी दिलाय. फक्त एकाच ऑप्शन मध्ये आहे. लक्षात ठेवा डायरेक्ट याचं हे आन्सर ए अँड डी. ए ऑप्शन पाहायचं बघा. जमिनीच्या पोताच्या निकृष्ट दर्जामुळे एक झालं. दुसरी गोष्ट जमिनीतील क्षारांची निवड वाढली म्हणून त्या जमिनीला काय आलेलं आहे? खारपण आलेलं आहे. लक्षात ठेवा. म्हणून त्याचा आन्सर बेस्ट काय जिथं डी असेल तो त्याचा कन्फर्म आन्सर असणार होता. फक्त एकच ऑप्शन होतं जिथं डी होतं म्हणून तो त्याचा आन्सर आहे. नेक्स्ट पाहूया. काय क्वेश्चन आहे बघा. आंतरिक कीड म्हणजे काय? इंग्लिशमध्ये हाऊ द ऑकरन्स ऑफ एंडेमिक पेस्ट इज डिफाईन. त्याचा आन्सर काय बघा. एखाद्या प्रदेशात वर्षानुवर्षे असणारी जी पिके असतात सॉरी त्याला काय म्हणतात हाऊ ऑकरन्स ऑफ एंडेमिक पेस्ट इज डिफाईन म्हणजे एंडेमिक हे वर्ड कसं असते ऑकर्स इन द सेम एरिया इयर आफ्टर इयर. एखादा क्षेत्र असेल त्यावेळेस तो म्हणजे बार बार त्या क्षेत्र इयर आफ्टर इयर येत असेल तर त्याला काय म्हणतो आपण एंडेमिक म्हणतो आणि इथं पेस्ट विचारलं म्हणून त्याचं ते आन्सर आहे. नेक्स्ट पहा. खूप सुंदर क्वेश्चन विचारलं. प्लांट्स whose seeds are naked are classified in which group? मीन्स त्या झाडांची बी कशी असते? उघडी असते. ती झाडे कोणत्या गटात मोडतात? लक्षात ठेवा. त्या प्रकारे ज्या प्रकारे झुऑलॉजीमध्ये किंगडम एनिमल महत्वाचं आहे तसं त्या प्रकारे बॉटनीमध्ये किंगडम प्लांटी खूप महत्वाचं आहे. त्यातल्या त्यात हा क्वेश्चन विचारलेला आहे की म्हणजे बी हा असणारे दोन गट असतात. एक असते क्रिप्टोगॅमी आणि दुसरं काय असते फिनोगॅमी.
क्रिप्टोगॅमी एक असते प्लांट्समध्ये क्रिप्टोगॅमी, दुसरं काय असते फिनेरोगॅमी. फिनेरोगॅमी. फिनेरोगॅमी मध्ये पण दोघ जण असतात, जिम्नोस्पर्म, अँजिओस्पर्म. काय असते? जिम्नोस्पर्म, अँजिओस्पर्म. जिम्नोस्पर्म आहे, अँजिओस्पर्म. या दोघांना काय असते? फिनेरोगॅमी म्हणजे काय? ज्यांना बिया वगैरे, फूल वगैरे सगळं असतात आणि क्रिप्टोगॅमी म्हणजे त्यांचे रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन कसे असतात? कन्सील्ड लपलेले असतात. त्यांना क्रिप्टोगॅमीमध्ये येतात आणि फिनेरोगॅमीमध्ये ज्यांचे रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन दिसणारे असतात त्यांना फिनेरोगॅमीमध्ये टाकतात. त्याच्यामध्ये पण दोघं असतात, जिम्नोस्पर्म आणि अँजिओस्पर्म असतात. जिम्नोस्पर्म म्हणजे काय? दोघांना पण बिया असतात. परंतु ज्यांच्या बिया कशा असतात? प्रोटेक्टेड असतात. म्हणजे बिया फळांमध्ये असतात. ते कशामध्ये येतात? अँजिओस्पर्ममध्ये असतात. आणि ज्यांच्या बिया उघड्या असतात म्हणजे ज्या झाडांची बी उघडी असते ते कशामध्ये येते तर जिम्नोस्पर्म येते. त्याचा आन्सर काय आहे? जिम्नोस्पर्म. हे झालेलं आहे. आता पाहूया नेक्स्ट क्वेश्चन कडे बघूया. खालीलपैकी कोणता विषाणू एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीमध्ये संक्रमित सुई किंवा असुरक्षित लैंगिक संबंधामुळे पसरतो? लक्षात ठेवा. विषाणू विचारलेला आहे. एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीमध्ये संक्रमित सुई किंवा असुरक्षित लैंगिक संबंधामुळे पसरतो. त्याचा आन्सर काय दिलेला आहे? हिपॅटिटिस बी येते. लक्षात ठेवा. इथे जरी असे डेंग्यू विषाणू इथं बघा कॉमन टर्म नुसार सुटणारेच आहेत. हिपॅटिटिस ए, हिपॅटिटिस बी दिलेलं आहे. त्याचा आन्सर काय होतं? हिपॅटिटिस बी मध्ये. हिपॅटिटिस ए मध्ये पण असंच विषाणूजन्य रोग वगैरे होत असतात. आणि ते कसं म्हणजे कशा थ्रू होतात? फिको ओरल रूट नुसार होतात. फिको ओरल रूट नुसार होणारं जे हे असतात, जे मानवाचं विष्ठा जे असते त्याच्यानुसार होणार त्या रूट नुसार एखादा डिसीज स्प्रेड होत असेल तर ते कशामध्ये येते? तुमच्या हिपॅटिटिस ए द्वारे होणारा डिसीज असतो त्याच्याद्वारे येते. आणि सुई किंवा सुई असो किंवा निडल्स म्हणतो त्याला आपण, निडल्सद्वारे किंवा असुरक्षित लैंगिक संबंध असेल तर त्याच्यामध्ये कोणता डिसीज होतो? हिपॅटिटिस बी हा डिसीज होत असतो. नेक्स्ट पाहूया आपण. Which scientist discovered smallpox vaccine? हे क्वेश्चन विचारलेला आहे. खूप इझी लेवलचा क्वेश्चन होता. याचा आन्सर काय? एडवर्ड जेनर यांनी कधी सांगितलेलं आहे? 1796 मध्ये. हे काय दिलेलं आहे? स्मॉल पॉक्स वॅक्सिन. त्यालाच मराठीमध्ये काय म्हणतो? देवी रोग म्हणतो आपण. लक्षात ठेवा. स्मॉल पॉक्स वॅक्सिन म्हणतो. हे कसा डिसीज आहे? व्हायरल डिसीज आहे. व्हायरल डिसीज आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे कसा आहे तो? व्हायरल डिसीज आहे आणि हायली इन्फेक्शियस आहे. कसा आहे? हायली इन्फेक्शियस डिसीज आहे. हे झालं. आता दुसरे ऑप्शन कडे पण बघायचं आपण. लुईस पाश्चरने काय दिलेलं आहे आपल्याला? पाश्चरायझेशन दिलेलं. काय दिलेलं आहे? पाश्चरायझेशन. सॉरी. पाश्चरायझेशन दिलेलं आहे. अलेक्झांडर फ्लेमिंगने अँटीबायोटिक दिलेला आहे. अँटीबायोटिक पेनिसिलिनचा शोध लावलेला आहे त्यांनी. कशाचा शोध लावलेला आहे? पेनिसिलिनचा शोध लावलेला आहे. कोणी दिलेला आहे तो? अलेक्झांडर फ्लेमिंगने दिलेला आहे. आणि सेल्मन वॅक्समनने स्ट्रिप्टोमायसिनचा शोध लावलेला आहे. कशाचा शोध लावलेला आहे? स्ट्रिप्टोमायसिनचा शोध लावलेला आहे. म्हणजे लक्षात ठेवा. आता हे आपण आहे की नाही अशा दुसऱ्या पर्यायांकडे बघत नाही, बट दुसऱ्या पर्यावरून पण नेक्स्ट क्वेश्चन आयोगाचा बनू शकतो. कारण आयोगाने जे फ्रेम केलेले क्वेश्चन्स आहे, सो दॅट्स वाय. म्हणून सगळ्या गोष्टीचा आपल्याला अभ्यास करावा लागणार आहे. तर पहा, विच ऑफ द फॉलोइंग इज यूज टू डिसइन्फेक्ट सरफेस साठी काय वापरतो? किंवा मराठीमध्ये पहा, निर्जंतुकीकरण करण्यासाठी खालीलपैकी कुणाचा वापर होतो? त्याचा आन्सर काय? अतिनील प्रकाश. त्याला याच्यामध्ये काय म्हणतात इंग्लिशमध्ये? अल्ट्राव्हायोलेट लाईटचा आपण काय करतो? एखादा आपण म्हणजे डिसइन्फेक्टेड सरफेस झाला असेल तर त्याला कोणती किरणे वापरतो आपण? अल्ट्राव्हायोलेट लाईट आपण त्याचा यूज करत असतो. नेक्स्ट पहा. झाले आपले अशा प्रकारे आपले 8 ऑक्टोबर 2022 चे 15 क्वेश्चन्स कव्हर झालेले आहेत. नक्कीच याचा फायदा तुम्हाला पुढच्या एक्झाम मध्ये होणार आहे. थँक यू.